आम्ही हे असं बनवलंय का तर रोपा खाऊनी सशाना म्हणून भरपूर रोपं खाल्लीत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि तुमच्याही रानात अशी रोपं लावली असतील, ससा हे करत असेल, भाजी म्हणजे आता सशांना काही खाया नसतं, मग ते येतात आपल्या रानाकडं. मग काय असं तुमच्याही रानात पाहिजे असेल तर तुम्ही असं बनवू शकता. आणि सोपं आहे, घरच्या घरी हे सगळं तुम्ही तयार करू शकता. आम्ही ट्राय केले, तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही ट्राय केले, तुम्हीही नक्की ट्राय करा. ओके. इथं पण खाल्ली ती रोप आहे का, जी जी असं रोप मोडलंय त्याचा पाला बघा तो पडलाय कसा आहे बघा. हे काही काय करायचं आता. ही बघा बाकीची अशी आहेत. 2-3 ठिकाणी असं सश्याने केलं या. सश्यानं रोप खाल्लीत आपली, म्हणून बघा आता काहीतरी करतोय आम्ही. तुम्हाला दाखवते. आता हा कळू काढलाय, लावायचंय, लावताना दाखवते. इथं वर ह्या बाटली ही एक चिपकी म्हणजे हा बाटली आणल्या चिपवून घरातनं. परत तिला आता इथं दोरा बांधायचा. दोरा बांधून हा स्क्रू इथं एक आवळलाय इथं आणि इथं राहिले एक हो का, असं बनवलं. वारा आलं, वाऱ्याने ही बाटली हल्ली की ही वाजणार. सशानं रोपं खाल्लीत म्हणून आता हे आम्ही तयार करतोय रानात. आता कळूक हे लावताना तुम्हाला दाखवते मी बघा कसं आम्ही उभं करतोय. हे जुगाड, गावठी जुगाड. हो का, वारा आलं ना की, हो का, वाऱ्याची झुळूक आली की ही बाटली हलत्या. ही बाटली हल्ली की हा स्क्रू त्याच्यावरती आपटतोय वाऱ्यानं. मंचीला इळ्यानं आता रानात होता इळाच, दुसरं काही नव्हतं उकराय म्हणून इळ्यानं खड्डा काढलाय. साहित्य काय आणलंच नाही, म्हणलं बनवा. बघितलं रोप हे केल्यामुळे लगेच बनवायला घेतलं आम्ही ते. एवढं भरपूर होईल ना. कसं ढकलू का माती. ढकला. आधी कटिंग टाकायचं होतं का. अशा प्रकारे कळू करून घेतलेला आहे बघा, खड्डा काढून. आणि हे असं बनवलंय. वारा आलं की ही बाटली वाऱ्यानं हलणार आणि तो स्क्रू लावलाय हो बघा, असं वाजणार. असा आवाज आला की ससा थांबणार नाही. वाऱ्याची झुळूक आल्या तर कसं वाजतंय बघा, हे का. बाटली आवाज ऐका, हे का.